निरागस स्वप्नांची राख. एका निरागस मुलीची ही हृदयद्रावक कहाणी आहे. स्वप्नांनी भरलेलं आयुष्य, प्रेमाच्या अपेक्षा आणि लग्नानंतरचं कठोर वास्तव. आश्वी, एक साधी निरागस मुलगी जिचं आयुष्य एका चुकीच्या नात्यामुळे पूर्णपणे बदलून जातं. छळ, अपमान आणि तुटलेलं मन, पण तरीही हार न मानणारी तिची जिद्द. आश्वी एक साधी, गोड आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी. लहानपणापासूनच तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, आपलं स्वतःचं घर, प्रेमळ नवरा आणि आनंदी संसार. आईबाबांनी खूप कष्ट करून तिचं शिक्षण पूर्ण केलं. आश्वी हुशार होती, नोकरीही मिळाली. पण तिच्या आईचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलीचं चांगल्या घरात लग्न व्हावं. आणि मग एक दिवस प्रस्ताव आला. सिद्धार्थ, मोठ्या कंपनीत नोकरी, शहरात स्वतःचं घर. सगळ्यांना वाटलं ही तर सोन्यासारखी संधी आहे. आश्वीचं लग्न धूमधडाक्यात झालं. ती नव्या आयुष्याच्या स्वप्नात रमली. लग्नाच्या काही दिवसांनीच तिला जाणवलं, सिद्धार्थ तिला फारसं बोलत नव्हता. तुला एवढं काही कळत नाही का? तू आमच्या स्टँडर्डची नाहीस. अशा छोट्या छोट्या टोमण्यांनी तिचं मन रोज तुटत होतं. सासूबाईही तिला सतत कमी लेखत, आमच्या घरात येण्याची लायकी आहे का तुझी? आश्वी शांत राहायची, कारण तिला शिकवलं होतं, संसार टिकवायचा असेल तर सहन करायला लागतं. हळूहळू टोमणे छळात बदलले. तिच्यावर घरकामाचा प्रचंड भार टाकला गेला. नोकरी सोडायला भाग पाडलं. फोनवरही माहेरच्यांशी फारसं बोलू दिलं गेलं नाही. एक दिवस आश्वीने धाडस करून विचारलं, मी इतकं काय चुकीचं करते? सिद्धार्थचा राग अनावर झाला. तो म्हणाला, तुझं अस्तित्वच चूक आहे. त्या दिवशी पहिल्यांदा त्याने तिच्यावर हात उचलला. एकटी पडलेली आश्वी रात्री ती खूप रडली. आईला फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन हिसकावून घेतला गेला. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. ही मीच आहे का, जी कधी हसत होती? तिचं जग आता 4 भिंतीत अडकलं होतं. एक दिवस शेजारच्या मावशींनी तिचे डोळे लाल पाहिले. त्यांनी विचारलं आणि त्या एका प्रश्नाने आश्वी कोसळली. तिने सगळं सांगितलं. मावशी म्हणाल्या, बाळा, सहन करणं म्हणजे चूक सहन करणं नाही. तुझं आयुष्य आहे, त्यासाठी उभं राहायला शिक. त्या रात्री आश्वीने ठरवलं, ती घरातून बाहेर पडली, थेट माहेरी गेली. आईबाबांनी तिला मिठीत घेतलं. पहिल्यांदा तिला जाणवलं, मी एकटी नाही. तिने स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला. आश्वीने पुन्हा नोकरी सुरू केली. हळूहळू ती स्वतःला सावरू लागली. एक दिवस आरशात पाहून ती हसली. खूप दिवसांनी ती म्हणाली, मी तुटले नाही, मी पुन्हा उभी राहिली. सहनशीलता चांगली, पण स्वतःचा अपमान नाही. स्वतःवर प्रेम करणं सर्वात महत्त्वाचं. चुकीच्या नात्यापेक्षा एकटं राहणं चांगलं. आश्वीने नव्याने आयुष्य सुरू केलं होतं, पण भूतकाळ इतक्या सहज पुसला जात नव्हता. रात्री झोपताना अजूनही तिच्या कानात तेच शब्द घुमायचे, तुझं अस्तित्व चूक आहे. ती घाबरून जागी व्हायची. पण आता फरक इतकाच होता, ती एकटी नव्हती. तिच्या आईचा हात तिच्या डोक्यावर होता. भूतकाळ परत तार ठोठावतो. एक दिवस अचानक घराचा दरवाजा वाजला. आईने दरवाजा उघडला आणि समोर उभा होता सिद्धार्थ. त्याचा चेहरा थोडा खंगलेला, डोळ्यात पश्चाताप. आश्वी आहे का? त्याने हळू आवाजात विचारलं. आश्वी बाहेर आली. दोघांचे डोळे भिडले. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. सिद्धार्थ म्हणाला, आश्वी, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आश्वी शांत होती. तो पुढे म्हणाला, तू गेल्यापासून मला कळलं, घर म्हणजे फक्त भिंती नाहीत. तू होतीस म्हणून ते घर होतं. आई बाबा बाजूला उभे होते. त्यांच्या मनात रागही होता आणि मुलीच्या भविष्यासाठी चिंता देखील. आश्वीचा संघर्ष होता स्वतःशी. त्या रात्री आश्वी झोपू शकली नाही. एकीकडे तिचं जुनं प्रेम, दुसरीकडे तिचं तुटलेलं आत्मसन्मान. ती स्वतःलाच विचारत होती, तो खरंच बदललाय का, की पुन्हा एकदा माझं आयुष्य तोडणार आहे? निर्णयाचा दिवस आला. दुसऱ्या दिवशी आश्वीने सिद्धार्थला भेटायला बोलावलं. तो आशेने आला.
अश्वीने शांतपणे विचारलं. जर मी परत आले तर काय बदलणार आहे? सिद्धार्थ म्हणाला, सगळं. मी स्वतः बदलणार आहे. अश्वी हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. ती म्हणाली, माणसं शब्दांनी नाही, वागण्याने बदलतात. अश्वीचा ठाम निर्णय झाला. अश्वीने डोळ्यात डोळे घालून सांगितलं, मी तुला माफ केलं, पण परत त्या आयुष्यात जाणार नाही. सिद्धार्थ थबकला. का? अश्वी म्हणाली, कारण मी स्वतःला पुन्हा हरवू शकत नाही. सिद्धार्थ शांतपणे निघून गेला. पहिल्यांदा त्याला आपल्या चुकांची खरी किंमत कळली. अश्वी खिडकीत उभी राहून त्याला जाताना पाहत होती. डोळ्यात अश्रू होते, पण मनात शांती होती. ही नवीन अश्वी होती, ठाम असणारी. काही महिन्यांनी अश्वी तिच्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाल्याचा आनंद साजरा करत होती. ती आत्मविश्वासाने भरलेली, हसतमुख. तिच्या आयुष्यात अजूनही काही रिकाम्या जागा होत्या, पण त्या आता तिला दुखावत नव्हत्या. ती म्हणाली, मी आता कोणाचं स्वप्न नाही, मी माझं स्वतःचं सत्य आहे. माफी देणं म्हणजे परत स्वीकारणं नाही. स्वतःचा सन्मान सर्वात मोठा. बदल शब्दांनी नाही, कृतीतून दिसतो. वेळ पुढे सरकत होता. अश्वी आता पूर्णपणे बदलली होती. ती आता आधीसारखी भाबडी मुलगी नव्हती. ती मजबूत झाली होती, मनाने, विचाराने आणि आत्मसन्मानाने. एक दिवस ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टसाठी मीटिंग होती आणि तिथेच तिची भेट झाली अद्वैत. शांत, समजूतदार आणि आदर देणारा माणूस. पहिल्याच भेटीत त्याने अश्वीला विचारलं, तुमचं मत काय आहे? अश्वी थोडी थबकली, कारण खूप दिवसांनी कुणीतरी तिचं मत विचारत होतं. हळूहळू त्यांच्या जवळीक वाढत गेली. कामाच्या निमित्ताने दोघं बोलू लागले. अद्वैत कधीच तिच्यावर काही लादत नव्हता. तो फक्त ऐकत होता, समजून घेत होता. एक दिवस त्याने सहज विचारलं, तुम्ही इतकं सगळं सहन करूनही इतक्या मजबूत कशा राहिलात? अश्वी थोडं हसली, कारण मला कळलं, स्वतःसाठी उभं राहणं हाच एकमेव पर्याय असतो. अचानक एक दिवस अश्वी ऑफिसमधून बाहेर पडत असताना तिला पुन्हा तोच चेहरा दिसला, सिद्धार्थ. पण यावेळी तो पूर्णपणे बदललेला वाटत होता. तो म्हणाला, अश्वी, मी खूप प्रयत्न केले स्वतःला बदलण्याचे. त्याच्या आवाजात खरेपणा होता. अश्वी शांतपणे त्याच्यासमोर उभी राहिली. तू बदललास हे पाहून आनंद झाला. सिद्धार्थच्या डोळ्यात आशा चमकली. मग आपण पुन्हा? अश्वीने हलकंसं डोकं हलवलं. काही नाती परत जोडण्यासाठी नसतात, ती फक्त शिकवण्यासाठी असतात. त्या क्षणी अद्वैत तिथे आला. त्याने काही विचारलं नाही, फक्त अश्वीच्या बाजूला उभा राहिला. अश्वीने त्याच्याकडे पाहून हसली. त्या हसण्यात विश्वास होता, आदर होता आणि एक नवीन सुरुवात होती. पण खऱ्या अर्थाने सुरुवात आता होत होती. काही महिन्यांनी अश्वी आणि अद्वैत एकत्र एका छोट्या कार्यक्रमात होते. दोघंही त्यांच्या कामात यशस्वी आणि आयुष्यात समाधानी. अश्वीने मंचावर बोलताना सांगितलं, जी व्यक्ती तुम्हाला तोडते ती तुमची नाही, आणि जी व्यक्ती तुम्हाला स्वतःसारखं राहू देते तीच तुमचं खरं नातं असते. अद्वैत तिच्याकडे अभिमानाने पाहत होता. भूतकाळ आपल्याला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी असतो. प्रेम म्हणजे नियंत्रण नाही, तर आदर आणि साथ. स्वतःवर प्रेम केलं की योग्य माणूस आपोआप आयुष्यात येत असतो. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.